नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, करंट अफेअर्स अँड जी के बाय आकाश पाटील या चॅनलवर स्वागत आहे. बघू शकता आजच 24 तारीख आहे आणि आदिवासी विकास भरती जी 2024ला जाहिरात आली होती त्याची बघू शकता एक नोटीस आलेली आहे, जाहीर सूचना. त्यात बघू शकता त्यांनी लिहिलंय, आदिवासी विकास विभागामार्फत दिनांक 5/10/2024 रोजी एकूण 17 पदनामे व 611 पदाकरिता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती. त्यापैकी खालील पदनामाची लेखी परीक्षा दिनांकास आयोजित करण्यात आली आहे. जे वॉर्डन आणि सुपरिटेंडेंट आहे, मेल आणि फिमेल, महिला असतील पुरुष असतील, त्यांची परीक्षा ही 9 एप्रिल 2025 रोजी होणार आहे. आणि उमेदवारांना त्यांचं प्रवेशपत्र, परीक्षेचे ठिकाण, परीक्षेच्या सर्वसाधारण सूचना याबाबत सर्व माहिती विभागाच्या संकेतस्थळावर, म्हणजे ज्या वेबसाईट आहे त्यांची, tribalmaharashtra.com.gov.in वर भेटणार आहे. त्यासकट यावर लवकरच लिंक उपलब्ध करून दिली जाईल. सदर लिंक उमेदवारांना त्यांचे प्रवेशपत्र व परीक्षेचे मार्गदर्शन सूचना डाउनलोड करावे. ज्या उमेदवारांनी वरील पदापैकी अनेक पदांसाठी अर्ज केले असतील त्यांची परीक्षा एकदाच होईल आणि त्यांना अर्ज केलेल्या सर्व पदांसाठी विचारात घेतले जाणार आहे. म्हणजे हे बघू शकता, हे जे लास्ट पॉईंट आहे हे इम्पॉर्टंट आहे. आता ज्यांचा असा कोणीतरी व्यक्ती असेल ज्यांनी वॉर्डनसाठी पण फॉर्म भरलेला आहे, ट्रायबल इन्स्पेक्टरसाठी पण फॉर्म भरलेला आहे, त्यांची एकत्रित परीक्षा घेतली जाणार आहे. ती एक सिंगल परीक्षा होणार आणि मग ते वेगवेगळ्या ज्या पदासाठी आहे त्यांचे जे रिझल्ट होणार आहे ते ग्राह्य धरले जाणार आहे. म्हणून या सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे हे लास्ट पॉईंट, की ज्या उमेदवारांनी वरील पदापैकी अनेक पदांसाठी अर्ज केले असतील त्यांची परीक्षा एकदाच होईल आणि त्यांना अर्ज केलेल्या सर्व पदांसाठी विचारात घेतले जाईल. हे भरपूर महत्वाचं पॉईंट आदिवासी विभागातर्फे आपल्याला आज देण्यात आलेलं आहे, की ज्यांनी एक 2-3 फॉर्म भरले असतील वेगवेगळ्या पदांसाठी आणि क्वालिफिकेशन सेम असेल, मग त्यांच्यासाठी एक सिंगल परीक्षा होणार आहे आणि त्यांचा कट ऑफ वेगवेगळा लागेल वेगळ्या पदांसाठी. मग हे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. आणि हेच पुढे बघू शकता, हे IBPS ही परीक्षा घेणार आहे. मग ते 5 ऑप्शन सकट असणार आहे. म्हणून लवकरात लवकर तुम्ही तयारीला लागलं पाहिजे आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी मी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि धन्यवाद.